हरि ओम. यशोमती किशोरकम. कुशाग्रबुद्धीमुळे बालपणापासून यशवंत असलेल्या यशोमती किशोरकम. यशोमती किशोरकम. यशो म्हणजे यश, जय. मती कुशाग्रबुद्धी. किशोरकम म्हणजे बालपणापासून. भगवान आद्य श्री शंकराचार्यांनी कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे बालपणापासूनच सतत यश संपादन केलेला असा श्रीकृष्णाचा विशेष म्हणून सांगितला आहे. मानव चूक करू शकतो, परमात्मा चूक करत नाही. श्रीकृष्ण परब्रह्म पुरुषोत्तमाचा मानवी अवतार होता. तो कधीही चूक करणे शक्य नाही. तसेच तो साक्षात परम ऊर्जा होता. तो सर्वसाक्षी सर्वोत्तम विश्वेश्वर होता. यामुळे त्याला सतत यश मिळणार हे स्वाभाविक आहे. श्रीकृष्णाच्या 100 वर्षाच्या अवतार कार्यकालात श्रीकृष्णाला अपयश असे कधीही माहीत नाही. त्यासाठी बुद्धी कशी वापरावी त्याचे मार्गदर्शन श्रीकृष्णाने आपल्या अवतार कार्यकाळात प्रत्यक्ष आचरणाने केले आहे. गीतेच्या शेवटी संजयाने गीता ऐकून युद्धाबद्दल त्याचा जो स्वतःचा अभिप्राय धृतराष्ट्राला सांगितला होता तो असा आहे. यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीविजयोर्भूतिर्ध्रुवानीतिर्मतिर्मम. जेथे योगेश्वर श्रीकृष्ण आहे, जेथे धनुर्धर पार्थ आहे, तेथे श्री, विजय, विभूती, अचल नीती आहे, असा माझा अभिप्राय आहे. योगदासांच्या भगवद्गीता या पुस्तकामधून. हा अलिखित वैश्विक नियम आहे. याचा अर्थ असा आहे की जर आपण गीतेत उपदेश केल्याप्रमाणे आचरण केले तर आपल्यालाही धनंजयाप्रमाणेच सतत यश मिळत राहील. कारण असे आचरण आत्मपरब्रह्माला अपेक्षित असे असेल. तथापि यासाठी श्रीकृष्णाची भक्ती करून त्याच्याप्रमाणे बुद्धी वापरायला शिकले पाहिजे. येथे यश याच्या नंतर परंतु किशोर या आधी या दोहोच्या मध्ये मती असा शब्द श्री शंकराचार्यांनी वापरला आहे. मती याचा अर्थ आहे कुशाग्र बुद्धिमत्ता, विलक्षण समज, उमज, अचूक निर्णय घ्यायची क्षमता. मती या शब्दाची यश आणि किशोर यामध्ये योजना आहे. त्याचे आगळे महत्त्व आहे. मती सु किंवा कु अशी कशीही असू शकते, परंतु सुमती आणि कुमती या दोहोच्या बरोबर मध्यावर शून्यामध्ये मती असते. येथे शब्दयोजना पाहण्यासारखी आहे. यश मिळण्यासाठी सुमती याबरोबरच वेळप्रसंगी कुमती सुद्धा वापरावी लागते. एरवी यश मिळत नाही, हा साधा व्यवहार आहे. द्वंद्वाच्या वैश्विक नियमाप्रमाणे सकारात्मकतेसाठी नकारात्मक डावपेच वापरावे लागतात. दुसऱ्याला अयशस्वी म्हणजे नकारात्मक केल्याशिवाय यशस्वी म्हणजे सकारात्मक होता येत नाही. कोणीतरी खाली ओढला गेल्याशिवाय कोणीही वर जात नाही. येथे नीतिमत्ता इतकीच असते की कोणालाही आपणहून खाली ढकलायचे नाही, आपण वर जात असायचे. त्यावेळी कोणी खाली राहिला आणि आपण वर गेलो तर ते स्वीकारायचे. यश मिळण्यासाठी अनैतिक मार्ग वापरायचे नाहीत, परंतु यात नैतिक मार्गही वापरला जात नाही. म्हणजे कोणी खाली राहत असेल तर त्याला आधार देऊन आपण त्याला वर घ्यायचे नाही. ही इतकीच नकारात्मकता असते आणि असावी. एरवी यश मिळणे शक्य नाही. यश हा शब्द अशा प्रकारे यशोमती किशोरकम यामध्ये मती याच्या आधी एका बाजूला वापरलेला आहे. येथे सुमती आणि कुमती अशी दोन्हीही वापरावी लागतात. एरवी यश मिळणे अशक्य आहे. तसेच किशोर हा शब्द यशोमती किशोरकम यामध्ये मती यानंतर दुसऱ्या बाजूला वापरला आहे. याचे निराळे महत्त्व आहे. किशोर याचा अर्थ आहे 11 वर्षाच्या आतील मुलगा. असा मुलगा निरागस, अश्राप, भोळा, भाबडा, व्यवहारी जगाशी संबंध आलेला नसलेला असतो. त्याला छक्के पंजे माहीत नसतात. आता काळ झपाट्याने बदलला आहे. आताच्या मुलांना अनेक गोष्टींची लवकर जाण येते. तथापि अशी मुले बहुतांशी निरागस, अश्राप, भोळी, भाबडी, व्यवहारी जगांशी संबंध आलेला नसलेली असतात. अर्थातच त्याला अपवाद हे असतात. अशी मुले जेव्हा नको तशी वागतात त्यावेळी ती अनुभवाने कच्ची असतात आणि म्हणून प्रमाद करतात. चॅनल, सिनेमा इत्यादींवर या वयात पाहू नयेत
त्या वयात जाण घेऊ नये, येऊ नये, त्या वयात अशा विषयांशी संबंध येऊ नये अशी दृश्ये पाहून त्यांचे कुतूहल जागृत होते. अशा गोष्टी पूर्णपणे समजण्याचे आणि आचरणात आणण्याचे वय नसते. मग अशा कोवळ्या लहान वयात करू नयेत या गोष्टी त्यांच्याकडून होतात. यामुळे त्यांच्या आचरणात सुमती किंवा कुमती असे दोन्हीही नसतात. जे जसे काही समोर असेल त्याप्रमाणे सरळ ते वागतात. बाहेरून आलेल्या व्यक्तीला आई सांगते की किशोरचे बाबा घरात नाहीत आणि तेथे असलेला किशोर सांगतो की अगं आई, बाबा आहेत की आतल्या खोलीत. हे या किशोर वयामुळे घडते. अशा प्रकारे यश म्हणजे सुमती आणि कुमती अशा वेळप्रसंगी दोन्हीचाही वापर होणारे आणि किशोर म्हणजे सुमती आणि कुमती या दोहोचाही वापर न होणारे, अशा या दोहोच्या बरोबर मध्ये मती असा शब्द श्री शंकराचार्यांनी योजला आहे. याचा अर्थ असा आहे की सर्वप्रथम हे लक्षात घ्यायचे आहे की सुमती किंवा कुमती केवळ सृजन करण्यासाठीच वापरायच्या आहेत. सुमती किंवा कुमती असे प्रसंगानुरूप वापरले की तत्क्षणी पुन्हा मतीमध्ये शून्यावर आले पाहिजे. सुमती किंवा कुमती अशा दोन्हीही मध्ये गुंतायचे नाही. अत्यंत नाईलाजाने मतीपासून ढळून सुमती किंवा कुमती प्रसंगानुरूप फक्त सृजन होईल यासाठीच वापरायचे आहे आणि प्रसंग संपला की पुन्हा क्षणार्धात आपल्या मूळस्थळी शून्यात मुक्कामाला यायचे आहे. धर्माने जीवन जगण्यासाठी सुमती किंवा कुमती यांचा फक्त तेवढ्यापुरताच उपयोग करायचा आहे. त्यात जीवन जगायचे नाही. ते जीवनाचे लक्ष्य नाही. जीवन मतीमध्ये शून्यात जगूनच पूर्णत्व प्राप्त करायचे आहे. सृजन करण्यासाठी त्या त्या प्रसंगाला जशी सुमती किंवा कुमती वापरणे आवश्यक होते त्याप्रमाणे श्रीकृष्णाने तशी ती बिनधास्त, बेलाशक, कोणाचा कसलाही मुलाहिजा न ठेवता वापरली आहे. कृतीचा परिणाम महत्त्वाचा असतो. कृती गौण असते. हा त्याचा यामधून संदेश आहे. श्रीकृष्णाच्या 100 वर्षाच्या अवतार कार्यात श्रीकृष्णाला पराभव, अपयश, अपकीर्ती कशी ती ठाऊक नाही. प्रसंगानुरूप खोटारडा, अत्यंत असत्य संभाषण करणारा, कपटी, लबाडी, कारस्थान करणारा, रणछोडदास, पळपुटा, माघार घेणारा इत्यादी त्याने बिरुदावली म्हणून मिरवली. ठार केलेल्या राक्षसांची राज्ये त्याच्या लायक वारसांना राज्याभिषेक करून सुपूर्त केली. परंतु अशा राक्षसांची राज्ये स्वीकारणारे अशा राक्षसांचा जनाना स्वीकारायला तयार नाहीत. असे पाहून त्याने त्यांचा स्वपत्नीप्रमाणे सांभाळ केला. लोकापवादाला भीक घातली नाही, परंतु आपल्याला आपला अवतार कार्याशी जराही त्याने तडजोड केली नाही. ज्या ज्या वेळी जे जे योग्य होते ते आणि तेच फक्त तो करत गेला. यशस्वी होण्यासाठी अत्यावश्यक असलेली तीव्र बुद्धिमत्ता, योग्य समज, उमज, अचूक आणि वेळीच निर्णय घ्यायची क्षमता, घेतलेल्या निर्णयांची त्वरित आणि कडक अंमलबजावणी इत्यादी सर्वकष गोष्टी श्रीकृष्णाजवळ होत्या. श्रीकृष्णाने या सर्व गोष्टी आवश्यकतेप्रमाणे, स्वतंत्रप्रमाणे आणि किंवा या सर्व गोष्टी आवश्यकतेप्रमाणे एकत्रपणे प्रत्येक घटनेचे वेळी त्याच्या प्रत्यक्ष आचरणामधून बसवून दिले आहेत, दाखवून दिले आहेत. त्या त्या वेळचे त्याचे हे असे बौद्धिक आणि वैचारिक कौशल्य मोठे वाखाणण्यासारखे आहे. यापासून आपण बरेच काही शिकण्यासारखे आहे. श्रीकृष्णाच्या चरित्रामधून याची एक दीर्घ यादी तयार होऊ शकेल. उदाहरणार्थ, श्रीकृष्णाने जन्मतःच मथुरेमधून पहारेकऱ्यांचा कडेलोट बंदोबस्त असलेल्या कंसाच्या बंदिवासामधून गोकुळात स्थलांतर केले. यामुळे कंस चांगलाच डिवचला गेला आणि बिथरला. अहंकार आणि मरणाची भीती यामुळे तो हवालदिल झाला. यामुळे कंसाने आततायीपणा करून उतावीळ होऊन एक एक महाबलाढ्याचे राक्षस श्रीकृष्णाला ठार करायला पाठवले. येथे श्रीकृष्णाची कुशाग्र बुद्धी, विलक्षण समज उमज, अचूक निर्णय घ्यायची क्षमता, श्रीकृष्ण नीती, श्रीकृष्ण मती कशी डावपेच आखते पहा. हेच सर्व राक्षस जर मथुरेत जाऊन ठार करायचे असते तर ते फार फार त्रासदायक झाले असते. महाभयावह रणसंग्राम झाला असता. याचा तमाम प्रजेला फार दीर्घ कालावधीत त्रास झाला असता. याऐवजी असे एक एक राक्षस अत्यंत सुरक्षित अशा गोकुळात बसून ठार करणे हे केव्हाही सोपे झाले. या योगे मथुरावासियांच्या निमित्ताने तमाम मानवाला त्याने धडा गिरवायला दिला की एकी हेच बळ आहे, धैर्य हेच बळ आहे. कोणती लढाई आपल्या प्रदेशी करावी आणि कोणती लढाई शत्रूच्या प्रदेशी करावी
याचाही संदेश यात आहे. परंतु अशा प्रकारे कंसाने सर्व योद्धे गमावल्यानंतर तो स्वतः मथुरेला गेला आणि कंसाला ठार केले. ही लढाई तो शत्रूच्या प्रदेशी लढला. यामुळे गोकुळाप्रमाणे मथुरावासीयही त्याचे झाले. कृष्णाच्या चरित्रामध्ये अशी पदोपदी उदाहरणे आहेत. स्थलसंकोचामुळे त्यांची यादी देणे शक्य नाही. यास्तव एकच उदाहरण दिले आहे. अशा या श्रीकृष्णाचे भजन करावे. भगवान आद्य शंकराचार्य म्हणतात की कुशाग्र बुद्धीमुळे बालपणापासून यशवंत असलेल्या श्रीकृष्णाला मी नमन करतो. हरि ओम.